नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आमच्याकडे ज्या पद्धतीने तूप बनवतात ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तूप बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। तूप बनवताना काही जण दुधावरची साई मलई एक 4-5 दिवसाची किंवा 8 दिवसाची मलई जमा करतात आणि मिक्सरमध्ये फिरवून त्यावरती जे लोणी येतं त्याचं तूप बनवतात। पण मी अशा पद्धतीने तूप न बनवता आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे तूप बनवणार आहे। इथे बघू शकता मी 4 दिवस दुधावरची साई काढून फ्रीजमध्ये ठेवली होती। आता आपल्याला दुसऱ्या दिवशी याचं तूप बनवायचं आहे, त्यामुळे आदल्या दिवशी रात्री ही जी आपण साई जमा केली आहे ती फ्रीजमधून वरती काढून यामध्ये दही मिक्स करून रात्रभर हे आपल्याला असंच वरती ठेवायचं आहे। यामध्ये मी 3 चमचे दही मिक्स केलं आहे। दुसऱ्या दिवशी बघू शकता याचं छान असं दही लागलं आहे। आता काही जण काय करतात, पहिल्या दिवसापासूनच साई जमा करताना त्यामध्ये दही टाकतात, तर त्यामुळे काय होतं त्याला एक असा वेगळा उग्र वास यायला लागतो 4 दिवसानंतर। तर असं न करता साई जमा करायची आणि आपल्याला ज्या दिवशी तूप बनवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी त्यामध्ये दही टाकायचं। आता आपण हे दही मिक्सरमध्ये फेटून घेऊया। यामध्ये अगोदर मी जे आपण रात्री दही लावलं होतं ते घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला 1-2 ते 3 वेळा चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे याच्यावरती छान असा लोण्याचा गोळा येतो। आता बघा मी अगोदर म्हटलं तसं काही जण काय करतात, जी जमा केलेली मलई आहे त्याचं डायरेक्ट लोणी काढून मग तूप बनवतात। पण जी नॅचरल प्रोसेस आहे ती अशी आहे की म्हणतात ना, गाईपासून दूध, दुधापासून दही, दह्यापासून ताक, ताकापासून लोणी आणि लोण्यापासून तूप। तर अशी ही नॅचरल प्रोसेस आहे आणि आपण सुद्धा याच प्रोसेसनी तूप काढलं तर हे तूप खरंच खाण्यासाठी सात्विक आणि खूप पौष्टिक असेल। तर बघू शकता अशा प्रकारे मी 2-3 वेळा मिक्सरला फेटून घेतलं आहे आणि त्याच्यावरती छान असा गोळा आहे। यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं आहे, त्यामुळे ना आपला गोळा एकदम छान असा मिळून येतो। पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पसरत नाही। बघू शकता किती छान प्रकारे आपलं लोणी निघालं आहे। अशा प्रकारे सर्व लोणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आता हे लोणी काढल्यानंतर आपल्याला हे 2-3 वेळा पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी लोणी 2-3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण याचं तूप बनवूया। आता तूप बनवत असताना आपला लोण्याचा गोळा जेवढा आहे त्याच्या 3 पट मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे, कारण हे तूप बनवत असताना ते वरती येतं, त्यामुळे मोठंच भांडं घ्या। आणि सुरुवातीला आपल्याला गॅस एकदम फास्ट ठेवायचा आहे। हे आपल्याला हाय हीटवरतीच उकळून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे लोणी एकदम व्यवस्थित उकळलं आहे आणि लोणी अशा प्रकारे वरती येतं, त्यामुळे तुम्ही मोठंच भांडं घ्या। 5 मिनिटानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि आपल्या तुपाला छान असा कड येऊ द्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्या तुपाला छान असा कड आला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी तुळशीची 2 ते 3 पानं टाकणार आहे, त्यामुळे आपल्या तुपाला छान असा तडका बसतो आणि आपलं तूप एकदम चविष्ट आणि खायला एकदम खमंग लागतं। आता यामध्ये काही जण खाऊचं पान किंवा वेलचीसुद्धा टाकतात, पण मी यामध्ये तुळशीचीच पानं टाकते, यामुळे सुद्धा आपलं तूप छान होतं। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा खाऊचं पान किंवा वेलची यामध्ये टाकू शकता, पण तुम्ही एकदा तुळशीची पानं टाकून तूप नक्की ट्राय करा आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने सुद्धा नक्की तूप बनवून बघा। अगदी टिकाऊ आणि चविष्ट अशा प्रकारचं तूप बनतं आणि खायला सुद्धा एकदम खमंग लागतं। त्यामुळे तुम्ही ही पारंपरिक पद्धत नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संगीता दळस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।